नमस्कार मित्रांनो, आज माझ्याकडे माझ्या क्लिनिकला एक डॉक्टर आले होते। त्यांनी MBBS आणि MD केलं होतं गव्हर्नमेंट कॉलेजमधून आणि त्यांना प्रॉब्लेम होता की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, त्यांचं शीघ्रपतन खूप लवकर व्हायचं। आणि या केस हिस्ट्रीबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। का देत आहे त्याचं म्हणजे पुढे तुम्हाला समजेल, त्याविषयीच मी आज व्हिडिओ बनवित आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट। गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। मित्रांनो, आज माझ्या क्लिनिकला सकाळी जेव्हा मी क्लिनिकला आलो तर एक MBBS MD डॉक्टर आले होते। त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधूनच त्यांनी MD डिग्री घेतली होती। पण खरोखर डॉक्टरांमध्ये सुद्धा लैंगिक शिक्षण किंवा सेक्स एज्युकेशन प्रॉपर न मिळाल्यामुळे किती गैरसमज होऊ शकतात त्यासाठी आम्ही व्हिडिओ तयार करीत आहे। तो आल्या ते डॉक्टर माझ्या बसतात, मला हिस्ट्री देतात की डॉक्टर साहेब, लहानपणामध्ये माझ्या खूप म्हणजे मी हस्तमैथुन केलं आणि लहानपणाच्या चुकीमुळे मला शीघ्रपतन होत आहे असे ते बोलले। तर मला खरोखर शॉक बसला। जेव्हा मी त्यांना विचारलं की आठवड्यातून तुम्ही सेक्स किती वेळ करता, तर ते बोलले की 15 दिवसातून किंवा महिन्यातून एक वेळा मी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करतो। तर मी म्हटलं, मित्रा, तू जर 15 दिवसातून आणि एक महिन्यातून जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असेल किंवा शारीरिक संबंध ठेवत असेल तर कोणाचंही म्हणा, तुझं नाही कोणाचंही म्हणा, तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणारच आहे। कारण की जितकी जास्त तुम्ही म्हणजे जास्त दोन सेक्शुअल ॲक्टमध्ये गॅप ठेवला तितकं जास्त तुमचं हार्मोन्स ॲक्युमुलेट होऊन आणि स्टिम्युलेशन खूप स्ट्रॉंग मिळून तुम्हाला प्रॉपर म्हणजे लवकरात लवकर इजॅक्युलेशन होणारच आहे। तर मी त्यांना जेव्हा विचारलं तर त्यांचं काय म्हणणं होतं की नाही डॉक्टर साहेब, मी लहानपणामध्ये खूप चुका केल्या, मी हस्तमैथुन खूप केलं आणि त्याच्यामुळं मला शीघ्रपतन होत आहे। आणि यासाठी मी तुम्हाला कितीतरी व्हिडिओ दिलेले आहेत की मित्रांनो, लहानपणाच्या चुकीमुळं हस्तमैथुनामुळं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा शीघ्रपतन होतं। हे फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी भोंदू लोकांचे हे डायलॉग होते। मी हा डायलॉग माझ्या एकाही पेशंटसाठी 40 वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये केव्हाही वापरला नाही। जेव्हा की तू मला सांगतो की हस्तमैथुन जास्त केल्यामुळं कमजोरी येते, त्याला मी दिलासा देण्यासाठी मी त्याला सांगतो, अरे बाबा, हस्तमैथुन तू नाही सगळ्यांनीच केलेलं आहे आणि आपलं शरीर जास्त कमी काही ठरवत नाही, ते आपलं शरीर त्याच्यावर कंट्रोल पण करतं। तू जास्त केलं असं तू समजूच नको। जितकी तुझी म्हणजे शारीरिक इच्छा होती, शारीरिक भूक होती, तितक्या प्रमाणात तू केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करायची गरज नाही। पण ह्या MD डॉक्टरांनी जेव्हा हे शब्द वापरले तर मला आश्चर्याचा धक्का बसला की कुठं आपल्या समाजामध्ये या विषयावर चांगली उघड चर्चा झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे आणि लोकांना याची माहिती मिळणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून मी तुम्हाला हे सुरुवातीलाच या डॉक्टरांचं एक्झाम्पल दिलं। तर मित्रांनो, असे माझे पेशंट आहेत ज्यांना म्हणजे इलिटरसीमुळं किंवा अपुऱ्या किंवा अधुऱ्या सेक्शुअल नॉलेजमुळं त्यांना अशा समस्या उद्भवतात आणि खरोखर या समस्या नसतात। जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात त्यांना जेव्हा मी प्रॉपर काउन्सिलिंग करतो आणि या गोष्टी त्यांच्या डोक्यातून काढतो तेव्हा कुठं मला पण समाधान वाटतं, त्यांना पण समाधान वाटतं आणि त्याच्यानंतर माझा उपचार मी चालू करतो। तर माझा सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जर खरोखर तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन किंवा प्रॉपर नॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला जर चांगले व्हिडिओ जर पाहिजे असतील तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून असे जे डॉक्टरांच्या मनामध्ये पण काही गैरसमज आहेत, हे गैरसमज आमच्या मेडिकल कम्युनिटीपासून पण दूर झाले पाहिजे आणि आपल्या इलिटरेट लोकांपासून किंवा खेड्यापाड्यामध्ये जे लोक राहतात त्यांच्या मनातून ह्या जे म्हणजे चुकीच्या कल्पना आहेत या कल्पना निघाल्या पाहिजेत, इतकाच माझा उद्देश आहे। धन्यवाद मित्रांनो।